कुठलाही संघ जिंको किंवा कुठलाही संघ पराभूत जरी झाला तरी देखील ट्रॉफी मात्र लागू आहे. पहिला चेंडू कुंदन ठोंबरे यावेळेस ऑफ साइडला चेंडू लॉफ केलाय. एक धाव इथे मिळणार. दुसऱ्याचा प्रयत्न नॉस्ट्रागेंडला थ्रो जातोय. सुरुवात चांगली आहे. आर के मोरवा वर्सेस वाघबील. स्वप्न दोन्ही टीमचं मी म्हणेल चॅम्पियन बनलाय या मैदानावर. गोडदेवच्या या स्पर्धेमध्ये वाघबीळ संघ तर चॅम्पियन बनलाय. आर के मोरवा संघ प्रतीक्षा करतोय चॅम्पियन बनण्यासाठी. मात्र कुठेतरी सेमीफायनल मॅच आर के संघ या मैदानावर खेळतोय ही खूप मोठी गोष्ट आहे आर के टीमसाठी. आतापर्यंत ओव्हरऑल जर आपण 3 ते 4 वर्ष जर मागे गेलो. बायटिक स्ट्रोक आहे यावेळेस. गॅप शोधलाय मध्ये वॉर्ड कॅच. अगदी आठवण झाली आर के मोरवा या मैदानाची. अशाच प्रकारे विक्रम घरतचा कॅच टिपला होता लॉंग ऑफच्या दिशेनं आणि तिथून मॅच पूर्ण टर्न झाली होती. तशाच प्रकारे अगदीच तशाच्या तशाच प्रकारे या ठिकाणी एका हातामध्ये झेल पकडलाय मिस्टर केतन पाटीलनं. मेघनाथ बाद पहिला धक्का आर के मोरवा टीमला. कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द टुर्नामेंट. अशा प्रकारच्या कॅचेस बघा केतनने नेहमीच पकडलेत. मात्र काय कॅच बघा. जवळ आपण विचार केला डीप स्क्वेअर लेग आणि हा चेंडू जो खेळला गेला होता तो मिड विकेट मध्ये भरपूर मोठी रेंज कापली गेली आणि तो एक हात येतो मेरे बाई हात का काम आहे असं मात्र दाखवून देतो त्या ठिकाणी केतन पाटील. मोठा धक्का. सकाळपासून चांगली फलंदाजी आतापर्यंत मेघाने केली होती. तोच मेघा मात्र या ठिकाणी बाद झालाय. एक मोठा धक्का आहे आर के मोरवा या टीमला. मेघनाथ बाद आणि त्यांच्या जागी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय मिस्टर प्रशांत म्हात्रे. 2 धावा. विकेट डाऊन. मेघनाथ बाद. सेमीफायनल मॅच आर के मोरवा वर्सेस वाघबील. उद्याच्या दिवसाच्या टीमच्या दिशेने आपण जाऊया. उद्याच्या दिवसामध्ये पहिली मॅच उमरमध्ये गोडदेव वर्सेस मालजीपाडा या दोन टीमच्या दरम्यान पहिली मॅच होईल. दुसरा सामना असेल कोळशेद वर्सेस राई. तिसरा सामना नवघर वर्सेस NS भाईंदर आणि चौथा सामना मीरा वर्सेस मुर्धा. अशा प्रकारे 8 संघ उद्याच्या दिवसामध्ये या ठिकाणी दाखल होतील. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. फटका फसलाय मनोज पाटील जेलच्या खाली. सेफ अँड फील्डर. दुसरा विकेट या ठिकाणी प्राप्त केलाय मिस्टर कुंदन ठोंबरेनं. प्रशांत आला आणि प्रशांत मात्र त्याच पावली परतला डग आउट रिझन मध्ये. धक्का क्रमांक 2. विकेट डाऊन. आउट. काय सुरू आहे. सुरुवात कुठेतरी नक्कीच चांगली करणं गरजेचं होतं. फटका अतिशय सुरेख खेळला होता. पहिला फटका 2 धावेचा. त्यानंतर मात्र विकेट ऑन हॅट्रिकवर कुंदन ठोंबरे. एक हॅट्रिक आपण पाहिली या स्पर्धेची नंदू पाटील ज्याने सलग 4 चेंडूमध्ये 4 विकेट या ठिकाणी मिळवल्यात. अप्रतिम कामगिरी आजच्या संपूर्ण दिवसामध्ये नंदू पाटील याने केली आहे. पहिली मॅच जर आपण पाहिली तर पंकज गोंधळे जबरदस्त बॅटिंग केली होती पंकज गोंधळे यानं. बॅटर नरेश मात्रे. ऑन ड्राईव्ह केलंय. अराउंड द कार्पेट चेंडू जातो या तो म्हणजेच फॉरवर्ड डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. एकच धाव इथे सांभाळावं लागेल. हे जे 2 धक्के बसले आहेत त्या धक्क्यातून स्वतःला सावरावं लागेल आर के मोरवा या टीमला. एक चांगली पार्टनरशिप बिल्ड करणं गरजेचं आहे. मागचा सामना आपण पाहिला पाणजो वर्सेस वाघबीळ कशा प्रकारे तो सामना झाला. निव्वळ फक्त 27 धावा या फळकावर पाणजो टीमने लावल्या आणि एका बाजूने तो सामना एकाधिक वाघबीळ टीमने आपल्या खिशामध्ये टाकला. मी वारंवार हेच म्हणत होतो की जवळजवळ 40 धावा समोर वाघबीळचा संघ आहे आणि या बलाढ्य संघाला तुम्हाला जर थांबवायचं असेल तर कमीत कमी 40 प्लस झाले तरी धावसंख्या अतिउत्तम असेल. मात्र 40च्या आसपास जाणं गरजेचं आहे. धावा झाल्या त्या 3. आर के मोरवा वर्सेस वाघबीळ. बॅटची एज होती. चेंडू एसटीच्या मागे निघून जातोय. वनडे असेल. 1 धाव. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिलं षटक संपलंय. धावा फळकावर लावलेल्या आहेत त्या 4. 2 गड्यांच्या मोबदल्यात 2 विकेट डाऊन झालेत. मागच्या वर्षाचा आपण पाहिलं तर गतविजेता
वाघबील. जबरदस्त मॅच आपण पाहिल्या. आपला कामगिरी मागच्या सीझन मध्ये वाघबीळने केली होती या स्पर्धेमध्ये. बघा राईस संघ देखील जवळपास 2 वेळा अंतिम फेरीपर्यंत पोहोचलाय या मैदानावर, हे विसरता कामा नाहीये. गुरुदेव संघानं 2 वेळा जवळपास नंबर 3चं पारितोषिक पटकावलंय या मैदानावर. त्यानंतर म्हणायचं गेलं कुलशेतनं जवळपास 1 वेळा, उमरमन टीमनं 1 वेळा, नारंगी टीमनं देखील क्रमांक 3चं पारितोषिक पटकावलं या ठिकाणी. मात्र काही टीमचे अजूनही स्वप्न मात्र अधुरे आहेत. मनोज पाटील 35 इयर ओल्ड, 35 वयोगटातील गोलंदाज थोड्याच वेळात महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री सन्माननीय आदरणीय प्रतापजी सरनाईक साहेबांचं आगमन थोड्याच वेळात या ठिकाणी होणार आहे. इनसाइड आउटचा फटका आहे, डी झोन आहे. धावा मिळतील 2. अभिनव क्रीडा संकुलन, ऐतिहासिक मैदान आणि सुंदर असं बामनदेवाचं मंदिर तुम्ही त्या मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. फुलांना पूर्ण सजवलंय. एक स्पर्धा प्रणित तुला आठवत असेल, आपण गुढीपाडव्याच्या निमित्तानं देखील या ठिकाणी एका स्पर्धेचं आयोजन केलं होतं. खूप चांगली सजावट केली होती, गुढी उभारली होती, रांगोळ्या टाकल्या गेल्या होत्या. या आठवणी आहेत मित्रांनो या मैदानावरच्या. 10 वर्ष सलग या ठिकाणी मी समालोचन करतोय. चांगला फटका, क्रॉस बॅट स्ट्रोक खेळाय. डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये नंदू पाटील चेंडूला फील्ड करतायत. धावा झाल्यात त्या 7 धावा. बॅडमिंटन स्ट्रोक खेळायचा होता. तुम्ही पाहू शकाल ज्याप्रमाणे बॅडमिंटन खेळलं जातं तशा प्रकारे तो स्ट्रोक एक आगळा वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, टॅप आपण त्याला म्हणू शकतो, अंडरहँड टॅप, तशा प्रकारे तो फटका खेळण्याचा प्रयत्न होता नरेश मात्रे यांचा. मनुष्य या गोलंदाजीच्या विषयी जर माहिती द्यायची गेली तर चेंडू टॉस होतोय मनोजचा. बघा आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी केली आहे पाणजूट टीमच्या अगेन्स्ट देखील. फक्त 2 धावेचं षटक हाताळलं होतं मनोज पाटील यांना. कुडलेनवर चेंडू अगदी लँड करतोय, तिथून चेंडू टॉस होतोय. म्हणजे आपण या चेंडूला स्विन आणि बाउन्स हे दोन्ही गोष्टी आपण एका चेंडूमध्ये पाहतोय मनोज पाटील यांच्या. सुरेख फटका आहे, क्रॉस बॅट स्ट्रोक आहे, मात्र मागे फिल्डर आहे त्या ठिकाणी, त्याला बीट करून चेंडू निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. तब्बल 7 षटकार ठोकले होते मुर्ध्याच्या मैदानावर. तो खेळ आठवावा लागेल नरेश मात्रे यांना. मॅन ऑफ द सिरीज हा किताब घेतला होता. लक्षात ठेवा तशा प्रकारे ती खेळी साकारावी लागेल, कारण 2 धक्के तर ऑलरेडी वाघबीळ टीमनं दिले आहेत. आर के मुरवाड टीमला त्या धक्क्यातून सावरायचं आहे. एक चांगली पार्टनरशिप बिल्ड करायची आहे. 40 ते 45 धावा या फलकावर लावायचे आहेत आर के मुरवाड टीमला. मात्र प्रयत्न हाच असेल वाघबीळचा की ज्याप्रमाणे पांझुला थांबवलं त्याप्रमाणे आम्हाला या ठिकाणी थांबवायचं आहे. त्या आर के मोरवा टीमला आणखीन एक विकेट, एक षटकार जरी आला मात्र त्यानंतर मात्र वापसी केली मिस्टर मनोज पाटीलनं. विकेट डाऊन, नरेश मात्र या ठिकाणी बाद. धावा झाल्या 13. 7-13 होगा गया. अच्छी यावेळेस नक्कीच मी इतकंच म्हणू शकतो, चांगली साथ द्यावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. मंगेश पाटील यांना, चेतन पाटील येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. 3 विकेट आतापर्यंत पडल्यात आर के मोरवा या टीमच्या. धावा झाल्या त्या तब्बल 13 धावा. प्रयत्न मनेरा, षटक क्रमांक 3, प्रयत्न मनेरा गोलंदाजी ट्रॅकवर. ऑफसाईडला पंच केलाय, डिक्लेअर झोन आहे. धावा मिळतील 2. जाता जाता एक संदेश मात्र मंगेश पाटील यांना, मनोज खास करून नरेश मात्र दिलाय की मी बाद झालोय मात्र तुला थांबायचं त्या ठिकाणी. म्हणायचं गेलं तर अब तुम्हारे हवाले वतन साथियो.
आता मात्र तुझ्यावर सर्वस्व अवलंबून असेल. तुला मात्र एक चांगली खेळी साकारावी लागेल. हा संदेश मात्र नरेश मात्र यानं मंगेशला पोहोचवलाय. स्विच हिटचा फटका आहे. मात्र फिल्डर आहे त्या ठिकाणी. शॉर्ट थर्डमॅन रिझर्व्हमध्ये कुंदन ठोंबरे चांगल्या प्रकारचे चेंडूला स्टॉप करतायत. एक धाव फक्त इथे मिळणार. धावा झाल्यात त्या 16-16. लॉस ऑफ 3 विकेट. षटक क्रमांक आपण पाहतोय तिसरं मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. फुल साईट देखील आज पाहायला मिळत नाही वाघवेळची. राकेश नाहीये, ज्ञान पाटील नाही आहेत. फिरून खेळलं जात आहे. बॉडीला पूर्णतः स्विंग केलं होतं. थोडंसं उशिरा हा चेंडू खेळला गेला चेतनकडून. पाईन लेगच्या दिशेने जर आपण विचार केला तर मागे फिल्डर आहे, मात्र लॉंग लेग जी बाउंड्री लाईन आहे ती पूर्णतः त्या ठिकाणी खाली ठेवली आहे. आणि आज प्रयत्न होता की लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये खेळायचा चेतन पाटील यांचा. पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड खेळायचं होतं. यावेळेस डाऊन द लेग पंच वलतायत. वाईटचा इशारा गुणेश मात्रे पंचांच्या भूमिकेमध्ये. धावा झाल्या त्या 17-17. तिसरं षटक प्रगतीपथावर. कमीत कमी 40-45. एक चांगली मॅच, म्हणजे शेवटची मॅच कशी असायला हवी. प्रेक्षक देखील आतुर आहेत एक चांगली फाईट मॅच पाहण्यासाठी. भले कोणीही जिंको, आर के मोरवा संघ जिंको किंवा वाघबीळ जिंकू द्या, मात्र एक चांगली फाईट मॅच होणं गरजेचं आहे. त्यासाठी जवळजवळ 40-45 हा स्कोरबोर्ड जर आला तर एक चांगली मॅच या ठिकाणी बनू शकेल. क्लास दर्जा उंचावला या फटक्याने. मात्र अगदी त्या ठिकाणी जो थर्डमॅनला डीपला जो फिल्डर होता तो मात्र मंगेशनं निवडलाय. गुड कॅच, खूप सुरेख कॅच टिपलाय आणि मंगेशच्या खेळीला मात्र पूर्ण विराम दिलाय. 4थी विकेट डाऊन. अप्रतिम दर्जेदार फटका मंगेशनं खेळला होता, मात्र या ठिकाणी मंगेश आउट. कुमार येतोय मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक नामवंत खेळाडू आर के मोरवा या टीमचा. धावा झाल्या त्या 18-18. खूप चांगला फटका, मात्र खूप चांगला फटका खेळला गेला होता मंगेशच्या त्या बॅटमधून. असं तिथे तर फिल्डर नसतं तर कदाचित मी म्हणेन फ्लायटेड 6 षटकार तो जाऊ शकला असता. अंतिम चेंडू हाताळण्यासाठी प्रयत्न म्हणेना तयार. समोर न्यू बॅटर कुमार. बॅकफुटला येऊन विथ द टो चेंडूला खेळला गेला. पॉइंट रिझन मध्ये फिल्डर जातोय, चेंडू निघून जातोय. फिल्डर आहे त्या ठिकाणी. एकच धाव इथे देखील मिळणार. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा झाल्या ते 19 धावा झाल्यात टोटल. अजूनही आपण पाहिलं तर तोकडं वाटतंय या ठिकाणी. आणि जे प्रेक्षक राजे आहेत ते देखील विचार करत असतील की यस थोडा स्कोर वाढणं गरजेचं आहे. 18 मध्ये 19 बनवल्यात, 12 मध्ये जवळजवळ 20. एक आपण अपेक्षा करू शकतो की या येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 20 धावा हा प्रयत्न आर के मोरवा टीमचा असेल. मात्र वाघवेळ संघ हा प्रयत्न करणार की नाही. आम्हाला 6च्या करंट रन रेटनं थांबवायचं आहे. म्हणजे जवळपास 30 चेंडू 30 धावा किंवा 32 धावा या टार्गेटपर्यंत आम्हाला आर के मोरवा टीमला थांबवायचं आहे. याच्या पलीकडे जाऊ द्यायचं नाही. 40च्या पलीकडे आम्हाला आर के मोरवा टीमला जाऊ द्यायचं नाही. या दृष्टिकोनातून वाघवेळ संघ मैदानाच्या आतमध्ये लढणार आहे. मात्र 40च्या पलीकडे जायचंय आर के मोरवा टीमला. 19 धावा 3 षटकांचा खेळ संपलाय. नंदू पाटील आज संपूर्ण दिवसात खूप चांगला परफॉर्मन्स या खेळाडूने दिलाय. वेगवान चेंडू होता. अगोदरच मन बनवलं होतं की मला कट करायचंय. एकदा तर पूर्ण डबलचा कॉल दिला होता, मात्र चेतन तयार नाहीत त्या ठिकाणी. फक्त सिंगल मिळणार. धावसंख्या झाली ती 20.
आज चांगली गोलंदाजी केली. म्हणजे पंकज गोंधळे असू द्या, मनोज पाटील असू द्या, नंदू पाटील असू द्या, खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळले. आणि खास करून मनोज पाटील, काय तो स्पिन आणि जो बाउन्स त्या ठिकाणी प्राप्त केला होता मनोजनं, तो मात्र अप्रतिम होता. यावेळेस कट करतोय स्क्वेअर कटचा फटका, डी झोन. धावा मिळतील त्या 2. धावा झाल्यात त्या 22. महत्वपूर्ण मॅच, या स्पर्धेची पहिली सेमीफायनल मॅच, वाघबीळ वर्सेस आर के मोरवा. गोलंदाज या नंदू. ऑन साइडला क्रॉस बॅट स्ट्रोक आहे, स्क्वेअर लेग डीपला चेंडू निघून जातोय. केतन पाटील चेंडूला फील्ड करतायत. इथे देखील फक्त सिंगल मिळणार. डायरेक्ट स्टंपवर झालाय. प्रयत्न दुसऱ्या धावेचा होता. धावा झाल्यात 23. आज पूर्ण संघ का दिसतोय लक्षात ठेवा मित्रांनो, कारण काही खेळाडूंना आज वेळ आहे. मात्र सगळ्यात महत्वाचं काय तर मित्रांनो, जरी आपण 40+ क्रिकेट खेळत असलो तरी मात्र सर्वात महत्वाचा असतो तो व्यवसाय, त्यानंतर आपला परिवार, आणि त्यानंतर जर वेळ मिळेल तो फक्त 40+ क्रिकेटसाठी, आपल्या आरोग्यासाठी. आज वेळ काढलाय बऱ्याचशा खेळाडूंना वाघबीळच्या. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, वेगवान चेंडू होता, बॅटला ब्रश करून चेंडू जातोय ऑन साइडला स्क्वेअर क्षेत्रामध्ये. वन हँड चेंडूला फील्ड केलं गेलं. एकच धाव इथे देखील. धावा झाल्या 24. इथे आपण वेळ लावली किंवा नाही लावली तरी देखील मॅचेस अगदी वेळेवर संपतात. आपण सकाळपासून म्हणत होतो 20 मिनिटात 4 षटक्या, मात्र त्याहून अधिक वेळ लवकर वेळेमध्ये मॅच 4-4 ओव्हर संपतात. अपील आणि यस, अगदी यष्टीच्या मधोमध सापडला गेला. फ्लॉम LBW विकेट डाऊन. चेतन पाटील टीम कॅप्टन परतीच्या मार्गी आउट. कर्णधार बाद होत आहेत आणि त्यांच्या जागी न्यू बॅटर व्हाईस कॅप्टन उपकर्णधार मिस्टर जयेश मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. धावा झाल्यात त्या म्हणजेच 24. JTC लाईव्ह जुचंद्र टेनिस क्रिकेट यूट्यूब वाहिनी आपल्या सोबत आहे. या वाहिनीच्या विषयी एक जर माहिती तुम्हाला द्यायची गेली मित्रांनो, आता काही दिवसा अगोदर वानखडे स्टेडियमवर जी डिझेबल मॅच झाली मित्रांनो, वानखडेच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर, त्या ठिकाणी DBN लाईव्ह या यूट्यूब वाहिनीनं ती स्पर्धा कव्हर केली होती. मात्र DBN लाईव्ह जवळपास मला वाटते 7 ते 8 कॅमेरे त्या ठिकाणी लावण्यासाठी सांगितले होते मुंबई क्रिकेट बोर्डनं त्या वानखडे स्टेडियमवर. त्या ठिकाणी काही नक्कीच उपकरणामध्ये काही कमतरता होती DBN लाईव्ह जवळ, आणि ती उपकरणं म्हणजे जवळपास कॅमेरा, त्यानंतर केबल, वायर इत्यादी ज्या काही गोष्टी ज्या कमी पडल्या गेल्या, त्या सर्व काही गोष्टी JTC लाईव्ह या यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या गेल्या. तर थँक्यू मृणाल, तुझं देखील या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. कारण बघा, भले JTC लाईव्ह यूट्यूब वाहिनी त्या वानखडे स्टेडियमवर पोहोचती नाहीये, तर देखील त्याची जी सामग्री आहे ती सामग्री मात्र वानखडे स्टेडियमवर पोहोचली गेली. धावा झाल्यात त्या 25. मैत्री बघा, नक्कीच लाईव्ह टेलिकास्टमध्ये आत्ताच्या घडीला भरपूर मी म्हणेल शर्यत सुरू आहे असं म्हणू शकतोय. मात्र नेहमीच चांगल्या वाहिनीची चॉईस अनेक स्पर्धकांनी केली आहे, आयोजकांनी केली आहे, आणि त्यामध्ये जुचंद्र परिसरातील अव्वल दर्जाचं चॅनल म्हणजे JTC लाईव्ह चॅनल. अंतिम षटक हाताळण्यासाठी पंकज गोंधळे मैदानाच्या आतमध्ये, व्हाईस कर्णधार स्ट्राईक एंडवर मिस्टर जयेश. गोलंदाज तयार. 6 चेंडू फक्त शिल्लक. धावा झाल्यात त्या 25. ओ डिफेन्स केलं गेलं. वेलकम प्रशांत दादा, तुझं हार्दिक स्वागत. सिंगल कन्वर्ट केला गेला. जयेशला पूर्ण कल्पना आहे की माझ्याहून अधिक पटीनं चांगल्या पद्धतीचं क्रिकेट खेळू शकतोय तो म्हणजे कुमार. व्यावसायिक स्पर्धा देखील ज्यानं खेळल्या आहेत, त्याच्यामुळे या खेळाडूला सर्वाधिक संधी येणाऱ्या 6 चेंडूमध्ये मिळणं गरजेचं आहे. आलो आलो सर, 5 चेंडू आहेत. आलो आला का? आलो व्हाईट टी शर्ट, व्हाईट टी शर्ट. ओके 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 ओके.
यावेळेस चेंडू मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. धावा झाल्यात त्या तब्बल 30 धावा. चेंडू शिल्लक आहे 4 मध्ये 10. एक चांगली मॅच, ही एक चांगली मॅच प्रेक्षकांना देखील पाहायला मिळू शकेल. मात्र या 4 मध्ये 10 धावा आल्या तर, कारण जी गोलंदाजी वाघबीळ टीम जवळ आहे तशाच प्रकारे गोलंदाजी आर के मोरवा या टीम जवळ देखील आहे. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा पंकज. क्रॉस बेड स्ट्रोक खेळायचं होता, पुढच्या पायला स्लाइड दिली होती आणि त्यानंतर या चेंडूला पूर्णतः फोर्स करायचं होतं ऑन साईडला. बॅट बॉलचं त्या ठिकाणी करेक्शन होत नाही. चेंडू अगदी पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. गुड बॉलिंग आजच्या दिवसामध्ये पंकज गुल्लेने देखील चांगली गोलंदाजी हाताळली आहे. 30 धावा झाल्यात. पुन्हा एकदा चांगला फटका. क्रॉस बेड स्ट्रोक आहे. मिड विकेट डीपला प्रोडक्शन आहे त्या ठिकाणी. कुंकेश, चांगलं शतरक्षण कुंकेशने केलं. एक धाव तर वेगाने. पुणे डबलचा कॉल आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट. वेल डन. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावा झाल्यात 32. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक आहे. फटका फसलाय. चेंडू हवेत. झेल कोण घेणार? गणेश मणेरा मात्र वेगाने पुढे आले होते. खूप चांगला कॅच टिपलाय गणेश मणेरा यांना. विकेट डाऊन. या ठिकाणी आगमन झाले या संध्याकाळच्या सत्रामध्ये नवनिर्वाचित नगरसेवक तसेच ओमब्रह्मदेव क्रीडा मंडळाचे अध्यक्ष महेशजी म्हात्रे साहेब यांचं हार्दिक स्वागत. त्यांच्या समित सोबत त्यांचे आहेत ते रोशनजी म्हात्रे यांचं देखील हार्दिक स्वागत. युवा प्राईड अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या समित मयूरजी राणे हे दाखल झाले. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. धावसंख्या आपण पाहतो फळकावर झाली ती 32. शेवटचा चेंडू अजूनही बाकी. क्या बात आहे हरेश. यावेळेस तिसऱ्या मॅच मध्ये हा खेळाडू खेळतोय आणि नक्कीच हा खेळाडू उपयुक्त खेळाडू ठरणार आहे आर के मोरवा या टीमसाठी, यात काही शंका नाहीये. एक बेस्ट ऑलराऊंडरची निवड मंगेश पाटील याने केली आहे आर के मोरवा या टीम मध्ये. हरेश आजच्या दिवसातील पहिली मॅच खेळतोय हरेश. षटकार ठोकला तर तुला 500 रुपये पारितोषिक आहे हरेश. 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. षटकार ठोकाल तर मी नाव सांगेल की 500 रुपये कोणी लावलेत. ओ कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू एसटीच्या मागे निघून जातोय. एकच धाव इथे मिळणार. शेवटच्या चेंडूवर सिंगल येतोय. एंड ऑफ द ओव्हर नंबर 5. 5 षटकांचा खेळ संपलाय. धावा फळकावर लागल्या गेल्या त्या 33 धावा. 34 धावांचं आव्हान. आज पूर्ण दिवसामध्ये वाघबीळ टीमनं खूप चांगली गोलंदाजी केली आहे. 40च्या पलीकडे कुठल्याही संघाला त्यांनी जाऊ दिलं नाहीये. एक विचार केला आपण तर जुचंद्र मास्टर्स हा संघ 31 धावसंख्येवर थांबला गेला. पाणजू मास्टर्स हा संघ 27 धावसंख्येवर थांबला गेला आणि या ठिकाणी आर के मोरवा हा संघ तब्बल 33 धावसंख्येवर थांबला गेला. एक खूप चांगली गोलंदाजी वाघबीळ टीमनं आतापर्यंत केले. 34 धावा विजयासाठी दिल्या गेलेल्या आहेत. थोड्या वेळासाठी आपण ब्रेक घेतोय, त्यानंतर या मॅचला सुरुवात करतोय. दहा मिनिटं आपण ब्रेक घेतोय. 10 मिनिटं ब्रेक घेतोय, त्यानंतर मॅच स्टार्ट होईल.
हॅलो चेक. याच दरम्यान आपण पुन्हा एकदा मंचाकडे वळणार आहोत. आवाज दे आणि गाणी पण लाव. मंडळाचे सभासद श्री निलेश पाटील यांना आम्ही विनंती करतोय की युवा प्राईड अध्यक्ष रोशन म्हात्रे यांचा आपण सन्मान करणार आहोत. तरी मंडळाचे जे पदाधिकारी आहेत त्यांना विनंती असेल, रोशनजी म्हात्रे युवा प्राईड अध्यक्ष यांचा मंडळाच्या वतीने आम्ही एक छोटासा सन्मान करतोय. निलेश पाटील, अजय म्हात्रे सर आपल्याला विनंती करतोय आपण रोशन म्हात्रे साहेबांचा एक छोटासा सन्मान करायचा आहे. कॅमेरामॅन थोडासा फोकस करा. तदनंतर आमचे मयूरजी राणे आपण देखील या मंचावर येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे. नक्कीच एक खंदे समर्थक आहेत महेश दादा म्हात्रे यांचे. या आपण देखील मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. धन्यवाद रोशनदा. आपण एक 5 ते 10 मिनिटाचा ब्रेक दिलेला आहे कारण CS चे एक्झामचे जे विद्यार्थी सुटलेले आहेत त्यासाठी आपण 5 मिनिटं ब्रेक घेतलेला आहे. 34 धावांचं आव्हान असेल ते म्हणजे वाघबीळ मास्टर्स संघासमोर आणि पुन्हा एकदा आमचे डीजे ऑपरेटर ॲक्शनमध्ये येताना दिसतील. यस, वेलकम डीजे. मला वाटतं डीजेवर देखील प्रवीण पाटील आम्हाला दिसत आहेत, तर सुंदर गाणी तुम्हाला ऐकायला भेटतील. यस, वेलकम प्रवीण डीजे. सगळ्यांच्या आवल्या केल्या वागलीनी नाही ते डीजे नाही, त्यांना माईकच लागतंय. विनंती असेल जी लहान मुलं खेळत आहेत त्यांनी थोडंसं बाहेर या. आपण लगेच सामन्याला सुरुवात करणार आहोत. चला, जी लहान मुलं आहेत त्यांनी बाहेर यायचं आहे. आपण विद्यार्थी गेल्यानंतर
रंग का भंग जमालो. यावेळेस होळीला वेळ आहे, मात्र मॅच तुम्हाला रंगारंगीन करायची असेल तर या ठिकाणी अशा प्रकारची गोलंदाजी नक्कीच बिलकुल चालणार नाहीये. टोटल छोटा आहे. लक्ष्मीदास माची ऑफ साईडला चांगला फटका. गणेश मणेरा एक काळ गाजवणारा खेळाडू आहे. बघा आत्ताच्या घडीला आपण पाहतोय केतन पाटील, नंदू पाटील, पंकज गोंधळे. मात्र पूर्वी पूर्वी वाघवेलची रणमशीन कोण, म्हणजे ज्यावेळेस तानाजी पाटील ॲज अ ओपनर म्हणून आपण ज्यांना पाहिलं होतं, तर पूर्वीची रणमशीन मित्रांनो गणेश मणेरा. या खेळाडूच्या विकेटच्या शोधात अनेक संघ पूर्वी राहायचे. गणेशची विकेट हाती आली की मॅच आपल्या बाजूनं. त्यांना गणेश असायचा, सदानंद असायचे, भरत असायचा. एक खेळाडू मात्र पूर्वी असायचे वाघवेल टीममध्ये. डेड ऑन स्पॉटचा बॉल आहे. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळला होता. वेल डन लक्ष्मीदास माची. आणि तोच गणेश मणेरा मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना 8 धावा पळकावर लावल्या गेलेल्या आहेत. 34 धावांचं टार्गेट. यावेळेस देखील ऑन साईडला लक्ष्मीदास माची यांच्या अगेन्स्ट गणेश मणेरा यांच्या बॅटमधून येतोय हा दर्जेदार मास्टर स्ट्रोक. 6 धावा. कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात आपण गणपती बाप्पांच्या नामस्मरणाने करतोय. या ठिकाणी या मॅचची सुरुवात गणेश नावाच्या बॅटरने केली आहे. काय चांगली स्टार्ट दिले. सुरेख सुरुवात वाघबीळ टीमसाठी गणेश मणेरा यांच्या बॅटमधून. धावा झाल्यात 14. जबरदस्त बॅटिंग लक्ष्मीदास माची यांच्या अगेन्स्ट पॉवरफुल बॅटिंग गणेश मणेरा. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. उंची जास्त घेतले चेंडूनं. झेलच्या खाली कुमार येतोय, मात्र झेल सोडलाय. गणेश मणेरा यांचा कॅच ड्रॉप. आज नशिबाची साथ गणेश मणेरा यांच्या बाजूने आहे. 2 धावा येत आहेत. धावा संख्या झाली आहे ती तब्बल 16 धावा. सगळ्यात बेस्ट खेळी गणेश मणेरा यांची 82 ची आहे. 82 धावा एका स्पर्धेमध्ये कुटणारा खेळाडू आहे. एक जुना रेकॉर्ड मी तुम्हाला सांगतोय. आणखीन एक मोठा फटका खेळायचा होता. फटका पसतोय मागे. सेफ अँड फिल्डर मंगेश पाटील सोडणार नाहीये. पहिली विकेट डाऊन. गणेश मणेरा यांना आपलं काम चोखपणे बजावून कॅप्टननी एक जबरदस्त इनिंग साकारून मात्र मैदानाच्या बाहेर पडलेत. गणेश मणेरा या ठिकाणी आउट होत आहेत. धावा बनवल्यात गणेश मणेरा याने आपल्या टीमसाठी या मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये 16 धावा. देऊन टाक मॅच बॉल हवा असेल तर. जबरदस्त बॅटिंग. 2 षटकार. जवळजवळ 16 धावसंख्येवर गणेश मणेरा बाद झालेत. वेल डन गण्या. 82 हा बेस्ट स्कोर आहे गण्याचा 40+ मास्टर्स क्रिकेट करिअर मध्ये. 82 धावा या सगळ्यात बेस्ट खेळी आहे गणेश मणेरा यांची संपूर्ण स्पर्धेमधील. एक रेकॉर्ड आहे गणेश मणेरा यांच्या नावावर. न्यू बॅटर येतोय मैदानाच्या आतमध्ये कुंदन ठोंबरे. सुरुवातीपासूनच आर के मोरवा टीमवर आघात केलाय वाघबेल टीमनं. मात्र इथून बाहेर पडावं लागेल आर के मोरवा टीमला. ओ बॅटची एज होती. इथून विकेट हव्यात मोरवा टीमला. इथून विकेट हव्यात. बघा स्कोर टोटल कमी आहे. इथून जर तुम्ही विकेट प्राप्त केल्या, इथून काही डॉट बॉल आले तर तुम्ही या मॅच मध्ये जिवंत राहू शकाल. आणि नक्कीच इथून मात्र तुमचा परतीचा प्रवास सुरू होईल. त्यासाठी विकेटच्या शोधात आर के मोरवा टीमला राहावं लागेल. टर्न्स पाहिलाय. चांगला चेंडू स्विंग झालाय. वाईटचा इशारा देतो पंचांचा. अवांतर धाव. धावा झाल्यात 17. यावेळेस देखील पंच वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून. धावा संख्या झाली आहे ती 18.
एक फरमाईश आहे डीजे, खास करून वाघबीळवरून मेघा गोंधळे जे ठाणा टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत, तेही लाईव्ह टेलिकास्ट मॅच पाहतात आणि त्यांची एक इच्छा आहे की आम्ही आहोत वाघबीळचे आगरी हे गीत आपण लावावं. डीजे ऑपरेटर, धावसंख्या झाली आहे ती तब्बल 18 धावा. मेघनाथ गोंधळे, आज आपण जी जर्सी वाघबीळ टीमच्या अंगावर पाहतोय हा 4-1 नाहीये. काही काना असं वाटत असेल की त्यांच्या जर्सीच्या मागे आकडा 4-1 आहे, 41 आहे, मात्र हा 4-1 नाहीये, हा दा आहे. मेघादाचा दा, दादा मेघादा, एक शॉर्ट नाव आहे मेघादा म्हणून, जे त्यांची ओळख आहे. मेघनाथ गोंधळे ठाणा जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत ते, आणि ऑल इंडिया 40+ संघटनेचे देखील मेघनाथ सदस्य आहेत. धावा झाल्यात त्या 16. नंदू पाटील मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी येत आहेत. प्लेसमेंट मंगेशच्या अगेन्स्ट क्वचित काही खेळाडू रिक्स घेत आहेत, कारण मंगेश म्हटलं तर सर्वाधिक यॉर्कर चेंडू हाताळणारा गोलंदाज. धावा झाल्यात 19. ग्रँड फिनालेच्या दिशेनं मात्र वाटचाल करताना आपण पाहतोय वाघबीळ टीमला शांत डोक्याने क्रिकेट सुरू आहे. ओ यावेळेस अप्पर कटचा प्रयत्न आहे, एक कलात्मक स्ट्रोक खेळाय कुंदन टोमरेनं, एक आगळा वेगळा स्ट्रोक कुंदन टोमरेनं खेळलाय त्या ठिकाणी. चेहऱ्यावर त्यांच्या स्माइल देखील आहे, तो देखील मंगेशच्या अगेन्स्ट खेळला गेलाय. धावा झाल्यात 21-21. गोलंदाज तयार. काय करायचं होतं, नक्की काय करायचं होतं. अगदी धावत आला होता, चेंडूच्या मिरिटवर येऊन कदाचित खेळायचं होतं कुंदन टोमरे यांना. व्हाईट बॉलचा इशारा. धावा संख्या झाली ती 22. क्या बात आहे, पुन्हा एकदा चांगली प्लेसमेंट पाहायला मिळाली. शांत क्रिकेट, संयमी क्रिकेट आणि अक्षरशः थंड क्रिकेट इतकंच म्हणू शकतोय. मात्र दोन्ही टीम नक्कीच आनंदित असतील, असं नाही आहे की एक संघ इथून मात्र पराभूत झाला तर तो नाराज होईल, कारण कुठेतरी आज या गोडदेवच्या स्पर्धेमध्ये क्रिस्टल ट्रॉफीचा तो मानकरी ठरला आहे. फटका अतिशय सुंदर आहे, अडवणं त्या ठिकाणी गरजेचं आहे, आणि तिथे खूप चांगला कॅच टिपला आहे मिड विकेट रिझर्व्हमध्ये मेघनाथनं. मोठी विकेट शेवटच्या चेंडूवर जाता जाता एक धक्का मंगेश पाटीलनं दिलाय वाघबीळ टीमला. मिस्टर नंदू पाटील या ठिकाणी आउट. आम्ही खाता पिता आम्ही मजा करतो, आम्ही खाता पिता आम्ही मजा करतो, आम्ही वाघविलचा आगरी, आम्ही वाघविलचा आगरी, आमची ठाण्याची नगरी न आम्ही हो 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 वाघविलचा आगरी. थँक्यू मेघा भाऊ, तुम्ही हे गाणं ऐकलं असाल तर बघा तुमची फरमाईश आमच्या डीजेनं पूर्ण केलंय. वाघबीळचं आगरी हे गीत मात्र या ठिकाणी प्रेझेंट केलं गेलं. थँक्यू डीजे मास्टर्स. 11 धावांची गरज आहे विजयासाठी वाघबीळ टीमला. न्यू बॉलर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर हरेश येतोय. यावेळेस अपील केली गेली, मैदानाच्या आतमध्ये पॅडवर मारा केला गेला होता. एक धाव इथे मिळणार. दुसऱ्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता, थ्रो व्यवस्थित नाहीये, थ्रो अतिशय खराब केला गेलाय त्या ठिकाणी. जो थ्रो व्हायला होता तो थ्रो झाला नाही, कदाचित मला वाटतं तो चेंडू जो आहे तो हातातून निसटला गेला. जयेश यांच्या 2 धावा या ठिकाणी कंप्लीट. धावसंख्या झाली आहे ती तब्बल 25. 34 धावांचं टार्गेट सेट केलं आहे या ठिकाणी. एक छोटं टार्गेट आहे मी तर म्हणणार, मात्र सुरुवातीलाच मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये जवळजवळ कमी धावेचं ते षटक जाणं गरजेचं होतं. मात्र तब्बल 15 ते 16 धावा लक्ष्मीदास माची यांना कुठल्या गेल्या. चेंडूला अडवलं गेलं.
विक्रम थर्डमॅनच्या दिशेनं उभे आहेत त्या ठिकाणी. 26 धावा झालेत. आज सर्वच मॅचेस वाघबीळ टीमनं एकतर्फी जिंकलेत. कुठलीही मॅच वाघबीळ टीमनं नक्कीच शेवटच्या त्या मोमेंट पर्यंत वाघबीळ संघ गेला नाहीये. हा मोठा फटका आहे, मात्र पंचांचा निर्णय काय येईल? 2 धावा. नाहीतर आतापर्यंत ज्या काही स्पर्धा या पूर्ण झाल्या, कारण आपण ही 11वी स्पर्धा या ठिकाणी खेळतोय आणि ओव्हरऑल स्पर्धांमध्ये बघा वाघबीळ टीमला नेहमीच पहिली मॅच जी आहे ती पहिली मॅच वाघबीळ टीमसाठी नेहमीच अवघड ठरली आहे. अगदी हरता हरता वाघबीळ संघ ती पहिली मॅच जिंकतोय आणि तिथून मात्र वाघबीळ संघ शूट होतोय. या आताच्या घडीला आपण परिस्थिती पाहतोय वाघबीळ टीमची. मात्र आजच्या दिवसामध्ये या गोडदेवच्या मैदानावर वाघबीळ टीमनं संपूर्ण मॅचेस एकतर्फी जिंकलेत. 30 धावा झालेत. 4 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहेत 14. आणि 2 धावा मिळतील. अजूनही मॅच संपली नाहीये. बघा एखादा आंतरराष्ट्रीय खेळाडू ज्याप्रमाणे कमरेला रुमाल खोचतोय तसा तो रुमाल त्यांनी लावलाय. वन ऑफ द ग्रेट बॉलर्स मिस्टर हरीश. एक काळ खरोखर या गोलंदाजानं गाजवलाय मंगेश. आपल्या गोलंदाजीच्या जोरावर आर के मोरवा टीमला त्यांनी विजयी देखील मिळवून दिलेत. अशा बऱ्याचशा मॅचेस नजरेसमोर आहेत. ओ एम एस स्टाईल, महेंद्रसिंग धोनी स्टाईलनं या ठिकाणी मॅच फिनिश केले आहे मिस्टर केतन पाटीलनं. अभिनंदन वाघबीळ. पुन्हा एकदा वाघबीळ संघ या गोडदेवच्या स्पर्धेमध्ये अंतिम फेरीमध्ये पोहोचतोय. अभिनंदन 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 वाघबीळ. चला येऊ द्या पुन्हा एकदा ते वाघबीळचं गाणं. आम्ही मजा करतो, आम्ही खातो पितो, आम्ही मजा करतो, आम्ही वाघविलचा आगरी, आम्ही वाघविलचा आगरी. आमची ठाण्याची नगरी न आम्ही हो 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 वाघविलचा आगरी. हॅलो चेक हॅलो. ओम रमादेव संघाच्या सर्व खेळाडूंना विनंती करतोय की आपण मंचावर यायचं आहे. एक फोटो काढायचा आहे. राहुल म्हात्रे, प्रदीप पाटील, चला या.